नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आहोत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये। 10वी 12वीच्या परीक्षा झालेल्या आहेत आणि नव्याने पुन्हा मुलांच्या ॲडमिशनची प्रक्रिया वगैरे सगळे सुरू झालेली आहे। आणि जेव्हा नव्याने विद्यार्थी भरती व्हायला येतात त्यावेळी शिक्षण सम्राटासाठी मोठा लुटीचा तो अड्डा असतो आणि त्या पोरांना पार पिळून आणि पालकांना पार गाळून ते बर्बाद करत असतात। एवढी फी तेवढी फी असं सांगत असतात। मित्रांनो, कोणत्या शाळेनं, कोणत्या कॉलेजनं, कोणत्या संस्थेनं किती फी घ्यायची या संदर्भात शासनाचे GR आहेत, शासनाचे काय अथॉरिटी आहेत। फी रेग्युलेटरी अथॉरिटी म्हणून आहे, तुम्ही गुगलवर टाका फी रेग्युलेटरी अथॉरिटी। त्यांच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की कोणत्या कॉलेजची, कोणत्या शाळेची किती फी आहे। याच्यापेक्षा जास्त फी घेणं कायद्यानं गुन्हा आहे आणि ते अलाउड नाहीये। जर तुमचं कोणी छळवणूक करत असेल, पिळवणूक करत असेल, म्हणजे त्या कॉलेजचं नाव टाकल्यानंतर तिथं 10,000 फी दिसत असेल आणि शाळेनं तुम्हाला 30,000 मागितले किंवा त्या कॉलेजच्या नावासमोर 50,000 फी दिसत असेल आणि त्यांनी 1.5 लाख रुपये मागितले, द्यायची गरज नाही मित्रांनो। जेवढं त्या FRA वरती दिसतंय, फी रेग्युलेटरी अथॉरिटीच्या वेबसाईटवर दिसतंय, तेवढीच फी देणं कायद्यानं बंधनकारक आहे। त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणी 1 रुपया जरी एक्स्ट्रा मागितला तरी तुम्ही आम्हाला संपर्क करा किंवा डायरेक्ट तुम्ही आपलं सरकार या पोर्टलवरती तक्रार करू शकता। आणि अधिक तुम्हाला काय मदत लागली तर आम्ही या महाराष्ट्रामध्ये 1000 कार्यकर्त्यांचं, माहिती अधिकार कार्यकर्त्यांचं सैन्य उभं करतोय। ते सर्व कार्यकर्ते तुम्हाला ती मदत करतील। यापुढे या महाराष्ट्रामध्ये एकाही विद्यार्थ्याचं, पालकाचं शैक्षणिक कार्य चालू असताना कोणताही शिक्षण सम्राट त्याची लूट करणार नाही, त्याचा छळ करणार नाही आणि त्याला शिक्षणाच्या नावाखाली अफाट पैसा गोळा करणार नाही, याची आपण काळजी घेतो। मित्रांनो, या महाराष्ट्रातलं एकही मूल फी भरायची कॅपॅसिटी राहिली नाही म्हणून शाळा बाह्य राहिलं नाही पाहिजे, कॉलेज बाह्य राहिलं नाही पाहिजे, याच्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे। आणि कोरोना नंतर आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती, कामगारांची परिस्थिती, सर्वसामान्य कष्टकऱ्यांची परिस्थिती अत्यंत खालावलेली आहे आणि म्हणून त्यांच्या न्याय हक्कासाठी त्या लढा जो काय उभारायला लागेल त्यासाठी म्हणून आमचं हे या प्रकारचे व्हिडिओ आम्ही म्हणून तुमच्यापर्यंत पाठवतो, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकाची फसवणूक होणार नाही आणि त्याला कायद्याच्या कक्षेमध्ये जे काही मदत करता येईल ती झाली पाहिजे, यासाठी आमचा हा प्रयत्न आहे। जर तुम्हाला काय अडचण आली तर जरूर आम्हाला संपर्क करा आणि जर एखादं शाळा कॉलेज तुम्हाला लुटत असेल तर आपलं सरकार नावाचं वेब पोर्टल आहे, त्याच्यावरती थेट तक्रार करा। धन्यवाद।